नमस्कार। आज आपण कारल्याची अजिबात कळू न होणारी मस्त खमंग चटपटीत रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 4 कारले घेतले आहेत। 1 पाव कारले आहे। आता हा कारल्याचा सोमरचा आणि देठाकडचा भाग अशा प्रकारे कापून घ्यायचा। त्यानंतर कारल्याचे 3 भाग करून घ्यायचे। छोटे कारले असेल तर 2 भाग करून घ्या। प्रत्येक कारल्याचा सोमरचा आणि देठाकडचा भाग काढून त्याचे 3-3 भाग करून घेतले आहे। आता कारल्याला मधातून चाकूने असा कट द्यायचा, पण कारलं पूर्ण कापायचं नाही, त्याचे 2 भाग व्हायला नको। आणि आता चमच्याने यामधल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या। तर सगळ्या कारल्याचे असे छोटे छोटे भाग करून त्यातल्या सगळ्या बिया काढून घेतल्या। आता एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, यात चमचाभर मीठ टाकायचं आणि हे कारले मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे। मिठाच्या पाण्यात धुतले की यातला थोडा कडवटपणा कमी होतो। कारले धुतल्यानंतर 5-10 मिनिटं हे मिठाच्या पाण्यातच ठेवायचे। आता हे कारले आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी अशी चाळणी घ्या किंवा स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये वाफवून घ्या। ह्या फोडी वाफवण्याआधी सगळ्या फोडींना आतमध्ये मीठ लावून घ्यायचं, यामुळे कारले खाताना मग चवीला छान लागतात। आणि कारले वाफवण्यासाठी इथे कढईमध्ये मी आधीच पाणी उकळायला ठेवलं होतं। पाणी चांगलं गरम झालं आहे। आता इथे चाळणी ठेवायची। आता यावर झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं ह्या फोडी वाफवून घ्यायच्या। तोपर्यंत आपण यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊयात। तर अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे। शेंगदाणे आधी लो टू मीडियम फ्लेमवरच चांगले भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजताना ते असे एकसारखे हलवत राहा। 7-8 मिनिटं शेंगदाणे भाजून घेतले। आता यामध्ये पाव वाटी तीळ घालायचे। तीळ सुद्धा भाजून घ्यायचे। सोबतच पाव वाटी खोबरं सुद्धा घालायचं। हे सगळं आता पुन्हा एकत्रच भाजून घ्यायचं। खोबरं भाजण्यासाठी यावरून मी थोडं तेल घालते। तेल घातलं की खोबरे छान खरपूस भाजले जाते। 2-3 मिनिटं खोबरं आणि तीळ भाजून घेतले। आता यात 5-6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। थोडासा कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता आणि लसूण सुद्धा 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। आणि आता सगळ्या शेवटी थोडी कोथिंबीर सुद्धा घालायची। कोथिंबीर सुद्धा परतून घ्यायची। तर हे सगळं आता आपण भाजून घेतलं। आता गॅस बंद करून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतर हे मिक्सरमधून आता वाटून घ्यायचं आहे। तर 4-5 मिनिटं हे थंड करून घेतलं। आता मिक्सरमधून हे थोडं जाडसर वाटून घ्यायचं। यात पुन्हा थोडी कोथिंबीर घालायची। हिरव्या मिरच्या घालू शकता। थोडंसं अद्रक घालायचं आणि आता हे मिक्सरमधून थोडं जाडसरच वाटून घ्या। तर हा मसाला मिक्सरमधून मी थोडा जाडसर वाटून घेतला। आता यात पाव चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते, यामुळे मसाल्याला रंग छान येतो। त्यानंतर 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, चवीनुसार थोडं मीठ आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा। थोडासा गूळ बारीक करून घालायचा किंवा पिठी साखर घालू शकता। आणि सगळ्यात शेवटी आता अर्धा चमचा चाट मसाला घालायचा। चाट मसाला नसेल तर लिंबू पिळून घाला किंवा चिंचेचा गोड असेल तर तो घाला। यात आंबट आणि गोड घातल्यामुळे कारल्याची भाजी कडू लागत नाही, छान चटपटीत लागते। त्यानंतर यात थोडं तेल घालायचं। मसाल्यामध्ये तेल घातल्यामुळे मसाल्याला बाइंडिंग चांगली येते आणि मग मसाला कारलीमध्ये भरताना तो बाहेर येत नाही। मसाला तयार झाला आहे। इकडे आपण कारले वाफवायला ठेवले होते। 20 मिनिटं झाले कारले वाफवून घेतले। चमच्याने असे दाबून बघायचे, कारले छान वाफवले गेले आहेत। आता हे थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यानंतर यात मसाला भरून घ्यायचा। इकडे आपण मसाला तयार करून ठेवला होता। कारले सुद्धा थंड झाले आहे। कारले असे थोडा हाताने दाबून बघायचं, असे नरम झाले पाहिजे। आता यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा। मसाला चांगला दाबून दाबून भरून घ्या। मसाल्याचा असा थोडा गोळा करून घ्यायचा, यामुळे मसाला आतमध्ये व्यवस्थित बसतो। आणि हा मसाला ह्या फोडीमध्ये भरताना चांगला दाबून दाबून भरायचा। तर सगळ्या फोडीमध्ये मी मसाला भरून घेतला आहे। थोडा मसाला शिल्लक आहे, हा आपल्याला नंतर घालायचा आहे। आता दुसरीकडे कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घ्यायचं। तेल थोडं जास्त घ्यायचं। तेल तापलं की यात अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं, थोडासा हिंग घालायचा। आता 2 मोठे कांदे अगदी बारीक बारीक कापून घालायचे। जेवढे शक्य होईल तेवढा कांदा बारीक कापून घ्या। 4 ते 5 मिनिटं कांदा तेलामध्ये एकसारखा परतत चांगला शिजवून घ्यायचा।
त्यानंतर आता यात एक बारीक कापलेलं टोमॅटो घालायचं। टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत चांगलं शिजवून घ्या। टोमॅटो लवकर शिजण्यासाठी यावरून थोडंसं मीठ घाला। यातलं हे टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं। खूप वेळ हा मसाला शिजवून घ्यायचा। आता या मसाल्यामध्ये थोडी हळद घालायची, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा। गोडा मसाला असेल तर गोडा मसाला घाला। हे मसाले शिजण्यासाठी यात थोडं पाणी घालायचं आणि पुन्हा याला तेल सुटेपर्यंत हे 5-6 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। बघा मसाला चांगला शिजला आहे, पण थोडा घट्ट झाला आहे, तर आणखी यात पाणी घालून घेते। बघा अशा प्रकारे आपल्याला ही थोडी घट्टच ग्रेव्ही करायची आहे। याला तुम्ही ग्रेव्ही सुद्धा म्हणू शकता, पण हे असं घट्टच करायचं आहे। आता यामध्ये ही भरली कारली ठेवायची आणि यावरून हा कांदा टोमॅटोचा मसाला लावून घ्यायचा। यावर आता झाकण ठेवा आणि 5 मिनिटं हे फ्राय करून घ्या। आता 5-6 मिनिटांनंतर पाहूया, पूर्ण मसाला कारल्याला व्यवस्थित कोट झाला आहे। कारल्याच्या आतमधला मसाला सुद्धा बाहेर आला नाही। तर हे मसाला भरली कारली तयार झाले आहेत। हे भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत हे खूप छान लागतात। मसाला न बनवता फक्त तेलामध्ये फ्राय करून सुद्धा हे भरली कारली खाऊ शकता, तसेही छान लागतात। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।